नमस्कार, मी राज प्रोडक्शनमध्ये आपण बघत आहात. हे कोरोली आणि आपल्या कोटळीला आणि होळ्याला जाणारा मार्ग पूर्णपणे ब्लॉगमध्ये बघू शकता. नदीचं कसं क्षेत्र आहे या ठिकाणी. इकडं पण नदीचं क्षेत्र पूर्णपणे असं दिसत आहे तुम्हाला. आणि यामध्ये असं निसर्ग असं सौम्य असं एकदम कडकमध्ये वातावरण आहे. आणि नदीचा काठ हा पूर्णपणे असा जबरदस्त पंढरपूरला असं निसर्गाचं सानिध्य लाभलेलं आहे. असं याच्यामध्ये आपण हे करत असतो. एक जाताना असंच सहज आपण एक व्हिडिओ काढला आणि जाता जाता आपण एक बँकेमध्ये काम करतो, तरी पण एकदा असाच विरंगुळा म्हणून किंवा असंच एक आपलं काय म्हणते त्या आपल्याला एक विरंगुळा आणि आपल्याला एक असा असावा, एक आनंद घेता यावा आपल्याला जगताना. कारण माणूस जगत असताना आपले काही सगळे आनंद किंवा दुःख विसरून जात नाही किंवा त्या टेन्शनमध्ये असतो. म्हणजे असंच एक सहज ब्लॉग करून टाकावं म्हणलं आणि एकदम मस्तपणे असा नजारा दिसतो, त्यामुळे आपण ब्लॉग टाकलेला आहे. आणि तुमचं पूर्णपणे स्वागत आहे सगळ्यांचं या आपल्या एमिराज प्रोडक्शनमध्ये. आणि हे आपण बघू शकता एकदम निसर्गरम्य असा व्हिडिओ आहे, बघण्यासारखं आहे. आता थोडं पाणी कमी झालेलं आहे, परंतु याच्यामध्ये एक नंबर असं तुम्हाला दिसण्यासारखं पूर्णपणे असं नदीकाठी पूर्णपणे पुरामध्ये इथं पाणी तुम्हाला दिसत होतं. या ठिकाणी इकडं असं पूर्णपणे पाणी होतं, पण आता ते ओसरलेलं आहे. असं एक निसर्गरम्य असा हा एक आपल्याला पॉईंट म्हणून आपण बघू शकतो, किंवा एक असं मनमोकळं असं एक निसर्ग आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. यामुळं आपले हे एक वैकुंठ भूमी आणि अशी पंढरीची एक भूमी आहे. त्या भूमीमध्ये आपण असे काही वरदान म्हणून एक पूल किंवा नदी असतील, हे आपल्याला पंढरपूरला चंद्रभागेला लाभलेलं आहे. ही जशी होळे आणि कवठेमधून जाणारी नदी आपल्याला दिसत आहे. या ब्लॉगला तुम्ही सहकार्य करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.